नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगामध्ये अमावस्येला साधारण महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या काही वेगवेगळ्या कारणांनी पूजनीय मानली जाते. मात्र मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या फार पुण्यदायी समजली जाते. या अमावस्येला पितृदान, स्नान दान आणि जप तप केल्यास विशेष महत्त्व प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या तिथी शुक्रवार 19 डिसेंबर 2025 पहाटे 4 वाजून सकाळी सुरुवात होणार आहे. ही तिथी शनिवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजून 12 मिनिटापर्यंत असेल. उदय तिथीनुसार ही अमावस्या आज शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेक भाविक नदी स्नान, दान धर्म, पितृपूजन आणि विशेष पूजा केली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष अमावस्या म्हणजे हिंदू धर्मात एक विशेष महत्त्व असलेला दिवस आहे. हा दिवस भगवान विष्णूची आराधना, आत्मशुद्धी आणि दान पुण्य कार्यासाठी समर्पित आहे. मार्गशीर्ष महिना स्वतः भगवान कृष्ण यांनी गीतेत वर्णन केलेला आहे की त्यांनी कुरुक्षेत्रात अर्जुनाला श्री भगवद्गीतेत उपदेश देताना सांगितलं की मासांना मार्गशीर्ष म्हणजेच मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहे. या अमावस्येचं महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण भगवान विष्णूची प्रति आस्था व्यक्त करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे. भगवान श्रीकृष्ण विष्णू व सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि पापांचा नाश होतो. तसेच सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होऊन पौष महिन्याला सुरुवात होणार आहे. इंग्रजी वर्षानुसार ही मार्गशीर्ष अमावस्या या वर्षाची शेवटची अमावस्या असणार आहे. म्हणून या अमावस्येला अधिकच महत्त्व दिलं जातं. प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्ये स्वतःच असं वेगळं महत्त्व असतं. प्रत्येक महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं. परंतु प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करणे आपल्याला शक्य नसेल तर किमान मार्गशीर्ष अमावस्येला तरी आपल्या पितरांची पूजा आपण आपल्या हातून ही घडलीच पाहिजे. मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असते. ही तिथी असून या दिवशी काही प्रभावी उपाय व या सेवा सुद्धा केल्या जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आजची 2025 मधील वर्षाची शेवटची मार्गशीर्ष अमावस्या सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा. ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल. घरामध्ये मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. अखंड लक्ष्मी घरात तुमच्या नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या घराच्या उंबरठ्यावर आज आपल्याला ठेवायची आहे? हा उपाय कोणत्या वेळेस करायचा अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की जय माता महालक्ष्मी आणि जय श्री हरी विष्णू असे नक्की लिहा. तर हा उपाय आपल्याला आज मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. सकाळपासून ते अगदी 4 वाजेपर्यंत तुम्हाला ही जी एक वस्तू आहे ती तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती ठेवायचं आहे. आणि हे असे काही अजून 2 प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जे आपल्याला संध्याकाळी हे उपाय आपल्याला करायचे आहेत. ज्या घरात हा एक उपाय केला जातो त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की हा मार्गशीर्ष महिना धनाची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि अमावस्या ही तिथी देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन हे देखील आपल्याला अमावस्याच्या दिवशीच करत असतो. त्यामुळे त्याचबरोबर शुक्रवार हा दिवस देखील आपल्याला लक्ष्मी मातेला समर्पित करणारा दिवस आहे. आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अत्यंत अनन्यसाधारण महत्त्वाचा हा शुभ दिवस आपल्याला आपण मानत असतो. आणि म्हणून जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणीसाठी तुम्हाला सामोरे जावं लागत असेल, सतत तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा एखादा उद्योगधंदा तुमचा चालत नसेल, उद्योगधंद्यामध्ये अनेक अडथळे येत असतील, व्यवसाय चालत नसेल, तर आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आलेला आपल्या घरात टिकत नाही, काही ना काही कारणाने घरातून तो निघून जात असेल, तर घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल, तर या सर्व कारणामुळे असं समजलं जातं की आपल्या घरात लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणं म्हणजे काय? तर फक्त पैसाच असणं असं नाही. घरामध्ये एक प्रकारची सुख शांती, समृद्धी, ऐश्वर्य सुद्धा असणं खूप तितकंच महत्त्वाचं आहे. किंवा आपल्या कुटुंबामध्ये प्रेम, एकोपा असणं, एक प्रकारचा आनंद, चांगलं वातावरण असणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला पैसा तर हवा, परंतु पैशासोबत घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल
अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून हा जो आपल्याला उपाय आहे तो आपल्याला मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातील वाद विवाद क्लेश अडचणी दूर होऊन आपल्या घरातील आजारपण हे देखील दूर होतात. तसेच घरामध्ये पितृदोष असेल तर पितृदोषाचा त्रास देखील आपल्याला या उपायाने दूर होतो. पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मुलाबाळांना कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद हे पितृ आपल्याला देत असतात. कारण अमावस्या कितीही सुद्धा आपल्या पितरांना समर्पित असते, त्यामुळे अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधी वाया जात नाही. त्या उपायांचा आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होते. आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहे तर ते होत असतात. म्हणून आपण जे काही उपाय आपण पाहणार आहोत तर ते आज आपण अमावस्येच्या दिवशी आपल्याला आवर्जून हे उपाय आपल्याला करायचे आहेत. आणि हे उपाय तुम्हाला करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र खडे मीठ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. थोडं गंगाजल असेल तर गंगाजलाचं थेंब टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. यानंतर आपल्याला तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. देवघरातील देवांची पूजा करायची आहे. आणि पहा, अमावस्येच्या दिवशी आपलं देवघर हे आपलं संपूर्ण घर स्वच्छ करण्याला खूप महत्त्व आहे. आपल्या घरातील जाळी जळमटे काढून आपलं घर पूर्ण स्वच्छ करावं. त्यामुळे आपल्या घरातील दरिद्रता नकारात्मकता वाईट शक्ती वास्तुदोष सर्व काही निघून जातो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपलं संपूर्ण घर स्वच्छ करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपलं घर जे आहे तर ते सुद्धा आपलं स्वच्छ पुसून काढायचं आहे. आणि आपण जे पाणी घर स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहोत त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद गोमूत्र खडीमीठ आणि थोडासा कापूर टाकून तुम्हाला तुमची घराची जी फरशी आहे ती पुसून घ्यायची आहे. ती फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. यामुळे आपल्या घरातील असणारी इडापिडा नष्ट होते. नकारात्मक वाईट शक्ती आणि दरिद्रता अलक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जाते आणि घरात आपल्या अखंड लक्ष्मी नांदते. या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि यामुळे घरातील फरशी या पद्धतीने नक्की स्वच्छ करा. तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती एक वस्तू ठेवायची आहे. तर ती तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला टाकायचं आहे, शिंपडायचं आहे. आणि त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यामुळे जी नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते. जी काही वाईट शक्ती आहे तर ती सुद्धा दूर होते. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो. ही नकारात्मक शक्ती आहे तर ती आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून असं पाणी जे आहे तर ते आपल्याला उंबरठ्यावरती शिंपडून स्वच्छ आपल्याला उंबरठा पुसून काढायचा आहे. यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन नक्की करायचं आहे. कारण मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि आपण त्यातल्या त्यात अमावस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करत असतो. आता हळदीचं लेपन कसं करतात हे सर्व स्त्रियांना हे माहीतच आहे. एक वाटी घ्या, त्यामध्ये हळद टाका, त्यामध्ये थोडंसं पाणी टाका किंवा गोमूत्र टाका, त्याची पेस्ट बनवा आणि यानंतर तुम्हाला जे लेपन आहे तर ते मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती करायचं आहे. यानंतर तुम्हाला त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती थोडासा कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि गंध तयार केल्यानंतर तुम्हाला जिथे आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं आहे तर ते तिथे तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला उंबरठ्यावरती एक स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे आणि हे स्वास्तिक तुम्हाला कुंकवानेच काढायचं आहे. यानंतर उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. तर ही पावलं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कुंकवाने काढा. शक्य नसेल तर लाल रंगाची जी रांगोळी असते तर ती काढली तरी चालेल. जी लक्ष्मी पाऊल आहे तर ती उंबरठ्यावरतीच काढायची आहे. त्यांना हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून दिवा लावायचा आहे आणि त्यात मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल घालायचं. मोहरीचं तेल नसेल तर जे कोणतं तेल आहे तर ते तेल तुम्हाला दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून दिव्याला तांदळाचं आसन देऊन हा दिवा आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी तुमची उजवी बाजू असणार आहे तिथे तुम्हाला जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे. दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्ही हा दिवा
असा लावाल, या पद्धतीने लावाल. कमीत कमी 2-3 तास तरी हा दिवा तेवत राहावा, इतकं तेल त्या दिव्यामध्ये असलं पाहिजे. दिवा लावला आणि लगेच 5 मिनिटांनंतर विझला असं करू नका. जास्त तेल घाला. यानंतर तुम्हाला एक स्टीलची वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला मूठभर चणा डाळ ठेवायचा आहे आणि त्या चणा डाळीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि यानंतर ही वाटी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूने तुम्हाला ठेवायचं आहे. जिथे आपण उजव्या बाजूला दिवा लावला आहे तर तिथे तुम्हाला ती वाटी जी आहे तर ती ठेवून द्यायची आहे. त्यानंतर त्यावेळेस तुम्ही दिवा घराच्या उंबरठ्यावरती प्रज्वलित कराल. त्यावेळेस तुम्हाला चणा डाळ आणि गुळाची वाटी तुम्ही तसंच ठेवायचं आहे. कमीत कमी तुम्हाला ही वाटी 2 ते 3 तास तरी ठेवली पाहिजे. नंतर ती वाटी तिथून उचलायची आहे. थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आणि तुमच्या घरी गाय येत असेल तर त्या गाईला हळदी कुंकू लावून चणा डाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्ही गायला खाऊ घालायचा आहे. किंवा शेजारची गाय असेल तर तिला देखील तुम्ही खाऊ घालू शकता. तुमच्या दारावर गाय येत असेल तर तिला खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल. बघा, गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. गायीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. जेव्हा तुम्ही ही वस्तू गायीला खाऊ घालता तेव्हा लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुम्ही लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये मुलांची, पतीची भरभराट भरून प्रगती होते. तुमच्या आयुष्यातील सोन्याचे दिवस यायला सुरुवात होते. त्याचबरोबर जिथे तुम्ही दिवा लावला आहे तर त्या दिव्यापाशी तुम्हाला संपूर्ण दिवसभर रात्रभर एक छोटासा तांब्या असेल तर तो भरून ठेवायचा आहे. कारण बघा, या दिवशी पित्र हे आपल्या घरी येत असतात आणि आपल्या पित्र घराच्या बाहेर ते थांबलेले असतात आणि म्हणून तिथे तुम्हाला एक छोटासा तांब्याचा कलश असेल तर तो पाण्याचा भरून आवर्जून ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक स्वास्तिक देखील मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे. कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं. आपल्या घरात सुख समृद्धीसाठी ऐश्वर्य नांदावे, घरातील इतर सर्व वाईट गोष्टी निघून जाव्या यासाठी आपल्याला एक स्वास्तिक हे प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे आणि त्याला सुद्धा हळदी कुंकू जे आहे तर ते तुम्हाला लावायचं आहे. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून पिंपळाच्या झाडाखाली किंवा मुख्य दरवाजावरती दिवा हा लावायचा आहे. ओम पित्र देवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय केल्याने सुद्धा घरातील प्रखर पितृदोष दूर होतो आणि जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर वृक्षाखालीच हा दिवा तुम्ही लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचबरोबर या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी, दुपारी किंवा तुम्हाला शक्य होईल तेव्हा देवघरासमोर बसून भगवद्गीतेचा 11वा अध्याय जो आहे तर तो आपण आवर्जून वाचावा. असं केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि जेव्हा घरातील पितृ हे प्रसन्न असतात तेव्हा आपल्या घरात सोन्यासारखे दिवस येत राहतात. घरातील सर्व ज्या काही समस्या आहेत तर त्या आपल्याला दूर होतात. म्हणून तुम्ही ही एक सेवा आज मार्गशीर्ष अमावस्येला नक्की करायचं आहे. तसंच मार्गशीर्ष अमावस्येला दानाला खूप महत्त्व आहे. तुमची यथाशक्ती जे काही तुम्हाला तुम्हाला शक्य होईल ते दान तुम्ही नक्की करायचं आहे. या दिवशी तुम्ही गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला काळे तीळ किंवा धान्य वस्त्र किंवा हे तुम्ही दान करू शकता. हा उपाय केल्याने पितरांना सुद्धा शांती मिळते. त्याचबरोबर या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी पूजा जवळच्या जवळ शनी मंदिरात जाऊन काळे तीळ आणि तेल जे आहे तर ते तुम्ही दान करू शकता. यामुळे शनिदेवाच्या कृपेने तुमच्या भविष्याला लाभ मिळू शकतो आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही वाईट समस्या आहेत ते सुरू आहेत, ते अडचणी आहेत किंवा साडेसाती सुरू असेल त्यातून तुम्हाला मार्ग मिळायला सुरुवात होते आणि तुमची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. तसेच या अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला तेलाची चपाती खाऊ घाला. मोहरीचं तेल असेल तर ते लावा आणि ते तुम्हाला साधं तेल लावलं तरी चालेल. अशी ही चपाती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. बघा, अमावस्येच्या दिवशी गाय, कुत्रा, कावळा यांना खाऊ घातल्याने आपल्या घरातील पितृदोष हे पूर्ण संपुष्टामध्ये येतात. तर या काही सेवा आहेत, हे काही प्रभावी तोडगे आहेत. तर ते आपल्याला उद्या किंवा आज मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचे आहे. तर ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.